जय महाराष्ट्र मंडळी. महाराष्ट्रामध्ये राज्य परिवहन विभागाने कार, दुचाकी, ट्रॅक्टर, 3 चाकी वाहन, 4 चाकी वाहनांसाठी नवीन HSRP म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवायला सांगितलेली आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी 31 मार्च ही महाराष्ट्रामध्ये शेवटची तारीख असणार आहे. 31 मार्च पर्यंत महाराष्ट्रातील सर्व वाहन मालकांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट बनवण्यासाठी वेळ दिलेला आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट इतर राज्यांमध्ये कंपल्सरी केलेली आहे, परंतु महाराष्ट्र राज्यामध्ये हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कंपल्सरी नव्हती. परंतु आता महाराष्ट्र सरकारने ही प्लेट 31 मार्च पर्यंत सर्व वाहनांना बसवली पाहिजे असा नियम काढलेला आहे. तर नमस्कार मंडळी, मी PK भांडवलकर सत्ता या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. चला तर पाहूयात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट म्हणजे नक्की काय आणि ती बसवणे का गरजेचं आहे. हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट HSRP ही एक व्हेइकल लायसन्स प्लेट आहे जी छेडछाड प्रतिरोधक आणि डुप्लिकेट करणे कठीण आहे. HSRP प्लेट्समध्ये एक युनिक आयडेंटिफिकेशन नंबर, होलोग्राम आणि रजिस्ट्रेशन नंबर असतो. ही नंबर प्लेट ॲल्युमिनियम सारख्या टिकाऊ मटेरियल पासून बनवलेली आहे आणि त्यावर हॉट स्टॅम्प केलेला अल्फा न्यूमेरिक कोड आहे. सुरक्षेसाठी हाय सिक्युरिटी नंबर प्लेटवर एक युनिक लेझर कोडही छापला जातोय. प्रत्येक वाहनांसाठी स्वतंत्र कोड दिलेला आहे, तो सहज काढता येत नाही. HSRP प्लेटची वैशिष्ट्ये काय आहेत ते आपण पाहूयात. हाय सिक्युरिटी नंबर प्लेटच्या सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे ती एकदा तुटली की पुन्हा जोडता येत नाही. यासोबतच ही प्लेट अगदी वेगळ्या पद्धतीने बनवली जाते, जेणेकरून कोणीही त्याची कॉपी करून बनावट प्लेट बनवू शकत नाही आणि त्यामुळे वाहनांची सुरक्षा वाढते. त्याची चोरी व गैरवापर करता येत नाही. एखाद्या वाहनाला अपघात झाला तर गाडीला लावलेली हाय सिक्युरिटी नंबर प्लेट वाहनांच्या मालकास सर्व माहिती देते. याच्या मदतीने जखमींच्या नातेवाईकांना माहिती पोहोचवता येते. केंद्रीय मोटार वाहन कायदा 1989 च्या नियम 50 नुसार वाहनावर HSRP लावणे सक्तीचं आहे. या कायद्याअंतर्गत एकूण 6 प्रकारच्या वाहनावर HSRP लावणे बंधनकारक आहेत. तर त्याच्यापैकी पहिला नियम आहे नॉन ट्रान्सपोर्ट वाहने, दुसरा आहे ट्रान्सपोर्ट वाहने, तिसरं भाडे तत्वावर असलेली वाहतूक वाहने, चौथा क्रम बॅटरीवर चालणारी रेंट अ कॅब असलेली वाहने, तर 5 नंबरला येतं बॅटरीवर चालणारी नॉन ट्रान्सपोर्ट वाहने, तर 6 नंबरला आहे बॅटरीवर चालणारी ट्रान्सपोर्ट वाहने. तर नवीन वाहनाव्यतिरिक्त जुन्या वाहनावरही ते बसवणे आवश्यक आहे. चला तर पाहूयात हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही कशी बसवता येईल आणि तिचा खर्च किती येणार आहे. राज्य परिवहन विभागाने एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्यासाठी त्यांच्या वेबसाईटच्या वेब पेजवर अपॉइंटमेंट सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यासाठी वाहन मालकांना 531 ते 879 रुपये मोजावे लागतील. महाराष्ट्र परिवहन विभागाने ही माहिती दिलेली आहे. बुधवारपासून परिवहन विभागाची पेमेंट लिंक ऍक्टिव्ह झालेली आहे. या किमतीत नंबर प्लेटच्या स्नॅप लॉकची किंमत आहे, GST देखील समाविष्ट आहे. तर HSRP लागू करण्यासाठी ट्रॅक्टर, मोटरसायकल आणि स्कूटर यासारख्या दुचाकींसाठी 531 रुपये, तर ऑटो रिक्षा सारख्या 3 चाकी वाहनांसाठी 590 रुपये आणि कार, बस, ट्रक, टँकर, टेम्पो आणि ट्रेलर यासारख्या मोठ्या वाहनांसाठी 879 रुपये खर्च होतील. नवीन दर काय असतील तर महाराष्ट्र परिवहन विभागाने आपल्या वेबसाईटवर विविध प्रकारच्या वाहनांसाठी HSRP दर देखील नमूद केलेले आहेत. त्यावरही 18% दराने GST लावला जाईल. दुचाकी आणि 3 चाकी वाहनांसाठी 200 मिलीमीटर बाय 100 मिलीमीटर आणि 285 मिलीमीटर बाय 45 मिलीमीटर आकाराच्या प्रत्येक HSRP प्लेटची किंमत 219 रुपये असेल. त्याचवेळी 4 किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 500 मिलीमीटर बाय 120 मिलीमीटर आणि 340 मिलीमीटर बाय 200 मिलीमीटर आकाराच्या प्लेटची किंमत 342 रुपये असेल. GST वगळता सर्व प्रकारच्या वाहनांसाठी स्नॅप लॉक आणि थर्ड रजिस्ट्रेशन मार्कची किंमत अनुक्रमे 10 आणि 50 रुपये असेल. HSRP लादण्यासाठी GST वाटा दुचाकी आणि ट्रॅक्टरसाठी 81 रुपये, 3 चाकी वाहनांसाठी 90 रुपये आणि 4 किंवा अधिक चाकी वाहनांसाठी 134 रुपये असेल. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या जुन्या वाहनांनाही पुढील आणि मागील बाजूस HSRP लावले जाईल आणि त्यांच्या विंडशील्डवर नोंदणी चिन्हाने स्टिकर लावले जाईल. अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.